आज 7व्या दिवशी नागपूरच्या 4 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संचारबंदी कायम। गणेशपेठ, तहसील कोतवाली आणि यशोधरा नगर या 4 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संचारबंदी। नागपूरमधील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली संचारबंदी पूर्णपणे हटवली। यामध्ये पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या पोलीस स्टेशनच्या हद्दींचा सहभाग। नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीच्या घटनेच्या नंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर। मुंबईच्या MIDC पोलिसांकडून मरोळ, माफखान नगर परिसरामध्ये संवेदनशील भागामध्ये मॉक ड्रिल आणि रूट मार्च। दंगली घडवण्याच्या बैठका मातोश्रीवरती झाल्या। दंगली कुठे आणि कशा घडवायच्या याचं प्लॅनिंग मातोश्रीवर। नितेश राणे यांचा नागपूर दंगलीच्या प्रकरणी गंभीर आरोप। नागपूरमध्ये अफवांमुळे दंगल पेटली। प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। नागपूरची दंगल दुर्दैवी असून सर्व नागरिकांनी एकत्र राहावं, प्रफुल्ल पटेल यांचं आवाहन। नागपूर दंगल महाविकास आघाडीनं जाणून बुजून घडवून आणली। महायुती सरकार दंगलीमधल्या एकाही आरोपीला सोडणार नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। जनता ही जातीयवादी नाही, पुढारी जातीयवादी आहेत। हे पुढारी स्वार्थासाठी जात उभी करतात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं अमरावतीमध्ये वक्तव्य। आमदारकी खासदारकी कुटुंबामधल्या लोकांनाच नकोय, असंही गडकरींचं वक्तव्य। अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू ही आत्महत्या। सीबीआयनं दाखल केला क्लोजर रिपोर्ट। रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लीन चिट। सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी कोणताही कट नसल्याचा सीबीआयचा दावा। सतीश सालियान यांचे वकील अभिषेक मिश्रा आणि ईश्वरलाल अग्रवाल यांची मालवणी पोलीस ठाण्याला भेट। पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, दिशाचे फोटो, खोलीचे पुरावे आणि PM रिपोर्टची केली मागणी। दिशा सालियान प्रकरणाच्या वेळेला उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरे यांचं नाव न घेण्यासाठी 2 वेळा फोन केले होते। नारायण राणे यांचा मोठा आरोप। नारायण राणे इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जाणून बुजून वाद निर्माण करतात। राणेंच्या आरोपांवरती आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। किशोरी पेडणेकर सालियन कुटुंबावरती दबाव आणत होत्या, नारायण राणे यांचा आरोप। मुंबई पोलीस अजूनही कारवाई का करत नाहीत, राणेंचा सवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये दाखल। आज त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेणार। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्र्यंबकेश्वरमध्ये पाहणी होणार, त्यानंतर आढावा बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर। अजितदादांकडून विविध विकास कामांची पाहणी। बारामतीचा दौरा आटोपून अजित पवार नांदेडला जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेडच्या दौऱ्यावरती असतील। नरसीमध्ये सभा असेल। यावेळेला माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह इतरांचा सुद्धा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। मुंबई उपनगरामध्ये शिवसेनेकडून आज संवाद बैठकीचं आयोजन। मंत्री उदय सामंत बैठकीला मार्गदर्शन करतील। उपनगरामधले महत्त्वाचे आमदार आणि नेते उपस्थित राहतील। मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये मनसेची आज बैठक होणार आहे। मनसेकडून नव्या केंद्रीय समितीची स्थापना आणि मुंबई अध्यक्षांसह 3 उपाध्यक्षांची घोषणा केली जाणार। मुंबईतल्या रस्त्यांच्या कामामध्ये महाघोटाळा झाल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप। तर चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पोलीस ठाण्याला भेट दिली आहे। मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी। मुंबई महानगरपालिकेकडून नालेसफाईसाठीच्या निविदा प्रक्रियेचं काम सुरू। नालेसफाईच्या कामांसाठी AI आणि स्टॅटिस्टिक्सची मदत घेणार असल्याची माहिती। मुंबईच्या इंदामाता परिसरामध्ये पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी मनपाने काढलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली दखल। मनपा आयुक्त गगराणी यांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। जळगावमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून OBC महामेळाव्याचे आयोजन। छगन भुजबळ यांची उपस्थिती। दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी एप्रिलमध्ये बैठक घेण्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं बच्चू कडू यांना आश्वासन। मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची कडूंची भूमिका। दलितांकडे कमी लक्ष दिलं जातं। राज्य सरकारने खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, रामदास आठवलेंची मागणी। कांदा उत्पादकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा। अखेर 20% निर्यात शुल्क मागे घेण्यात आलंय। 1 एप्रिल 2025 पासून निर्णयाची अंमलबजावणी। उशिरा का होईना पण सरकारला जाग आली आहे। केंद्रानं कांदा निर्यात शुल्क मागे घेतल्याच्या नंतर खासदार निलेश लंके यांचा खोचक टोला। शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट, त्यामुळे सरकारच्या निर्णयाचं केलं स्वागत। कांद्यावरचं निर्यात शुल्क मागे घेतल्यामुळे केंद्र सरकारचे आभार। खासदारांनी शेतकऱ्यांची बाजू मांडल्यामुळे कांदा निर्यात शुल्क हटवलं। शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांचं वक्तव्य।
कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्यासाठी आम्ही सरकारच्या दरबारी 7 ते 8 महिन्यांपासून मागणी करत होतो. आम्ही दिलेल्या लढ्याला अखेर यश आलंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिक्रिया. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामधल्या पिलीव जिल्हा परिषद गटाचे सदस्य गणेश पाटील, सरपंच नितीन मोहिते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता. अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे. 1866 कोटींचा आराखडा मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकीच्या प्रकरणी प्रशांत कोरेटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात. कोरेटकरच्या पत्नीनं पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केलाय. प्रशांत कोरेटकर वर्षा बंगल्यावरती असेल तर संजय राऊत यांनी त्याला घेऊन यावं. कोरेटकर वर्षा बंगल्यावरच सापडायचा या राऊतांच्या विधानावरती छगन भुजबळ यांचा पलटवार. ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग सध्या ऍक्शन मोडवर. येऊर परिसरामध्ये अतिक्रमण विभागाची बेकायदा हॉटेल्सवरती कारवाई. ठाणे महानगरपालिकेकडून रस्त्यांवरती जाळीचं आच्छादन. सिग्नलच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या चालकांचा होणार उन्हापासून बचाव. मुंबईतील धरणांमध्ये फक्त 39% पाणीसाठा शिल्लक आहे. महानगरपालिकेनं राज्य सरकारकडे राखीव पाणीसाठ्याची मागणी केली आहे. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते चर्चगेट अप जलद मार्गावरती आज मेगा ब्लॉक आहे. आज सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक. सिग्नल यंत्रणेमधल्या तांत्रिक कामांसाठी ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक असेल. हार्बर लाईनच्या कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरती आज मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. मध्य रेल्वे मार्गावरती 332 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या धावतील. मुंबई ते नागपूर, करमाळी, तिरुअनंतपुरम पर्यंत रेल्वेची सोय. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाचा निर्णय. फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचातर्फे मनमाडच्या उस्मानिया चौकामध्ये रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून सामाजिक सलोखा जपण्याचं आवाहन. सांगलीच्या मिरजेमध्ये हिंदू मुस्लिम युवा मंचातर्फे रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन. इफ्तार पार्टीला विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. गिरगाव चॅम्पियन्स लीगचं आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. यावेळेला आदित्य ठाकरे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतलाय. मुंबईमध्ये गिरगाव चॅम्पियन्स लीग 2025च्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. यावेळेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची फटकेबाजी. यवतमाळच्या पुसद आगाराला मिळाल्या 10 नवीन बसेस. लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये राज्यमंत्री इंद्रजिल नाईक यांनी स्वतः ही बस चालवली आहे आणि याप्रसंगी त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक या सुद्धा उपस्थित होत्या. मालेगावच्या चणकापूर धरणामधून सोडलेलं आवर्तनाचं पाणी मालेगावला पोहोचलंय. गिरणा नदीवरील कोल्हापूर टाईप बंधारा तुडुंब भरल्यामुळे नदीकाठावरच्या 15 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मिटलाय. लातूरमध्ये पिवळ्या पाण्याच्या नंतर आता दूषित आणि काळ्या पाण्याचा पुरवठा आरोग्याशी खेळ होत असल्याचा नागरिकांचा आरोप. लातूर महानगरपालिकेकडे 2.25 कोटी रुपयांची महसुलाची थकबाकी. लातूरच्या तहसील कार्यालयाने पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलामधल्या गाळेधारकांना नोटिसा द्यायला सुरुवात केली आहे. 2 दिवसांमध्ये भरणा केला नाही तर गाळे सील करण्याचा इशारा. परभणीमध्ये विकास कामांसाठी निधी मिळत नसेल तर राजीनामा देऊन घरी बसतो. आमदार राहुल पाटील यांचं वक्तव्य. 10 वर्षांमध्ये राहुल पाटील यांनी काहीच विकास केला नाही, त्यामुळे राजीनामा द्यावाच लागेल. शिवसेना नेते आनंद भरोसे यांचं प्रत्युत्तर. शिर्डीमध्ये 13वं अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनामध्ये अनेक वारकऱ्यांचाही सहभाग. आज मंत्री उदय सामंत आणि नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीमध्ये या संमेलनाचा समारोप. रत्नागिरीच्या खेडमधल्या भगवान कोकरे महाराज यांच्या उपोषणाच्या स्थळाला पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. सामंत यांच्या आश्वासनाच्या नंतर कोकरे यांनी उपोषण सोडलंय. जळगाव जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. एकनाथ खडसे यांचा आरोप. या राज्यामध्ये सरपंचही आता सुरक्षित राहिलेले नाहीत. सरपंचाची हत्या या राज्यामध्ये व्हायला लागली आहे. एकनाथ खडसेंची टीका. वसईच्या नायगावमधील रोशन पार्क सोसायटीच्या सेक्रेटरीकडून मराठीला गोळी मारा असं वादग्रस्त वक्तव्य. सोसायटीमधील एका महिलेनं नोटीस मराठीमध्ये द्या अशी मागणी केल्यानंतर सेक्रेटरीचं वक्तव्य.
सिंधुदुर्गामधल्या आंबोली चौकुळ रस्ता हत्तींनी अडवून धरला. रात्रीच्या वेळेला नागरिक ताटकळले. वन विभागाने हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी. पालघरच्या वैतरणा नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या सेक्शन पंपावरती महसूल विभागाची धडक कारवाई. जलसार आणि करवाळेतील नदीपात्रामध्ये असलेले सेक्शन पंप जळून नष्ट. गोंदियाच्या देवरी उपविभागीय अधिकाऱ्यांवरती वाळू माफियांचा हल्ला. अवैध रेती वाहतूक करत असताना टिप्पर अडवल्यामुळे हा हल्ला करण्यात आलाय आणि या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय. ठाण्यामधल्या आनंदनगर इथल्या गृहसंकुलाची टाकी साफ करत असताना एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आणि खळबळ उडाली. मृत कर्मचारी ओम साई समर्थ टँक क्लीनर्स कंपनीचा असल्याची माहिती आहे. नंदुरबार जिल्हा परिषद शाळेची भिंत अचानकपणे कोसळली. घटना पहाटे घडल्यामुळे मोठा धोका टळलाय. वारंवार तक्रार देऊनही शाळा दुरुस्त होत नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी आहे. अंबरनाथच्या उल्हास नदीमध्ये बुडून 2 तरुणांचा मृत्यू झालाय. मृतदेह बाहेर काढण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलंय. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही मुलं बुडाली. परभणीमध्ये सोशल मीडियावरती वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांच्यावरती कारवाई. 4 जणांवरती गुन्हे दाखल. 21 जणांवरती प्रतिबंधात्मक कारवाई. कोल्हापूरमध्ये हौसेपोटी मोटरसायकलची चोरी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींपैकी काही जणांना रेसिंगची आवड असल्यामुळे त्यांनी बाईक चोरी केल्याचं उघड. महाराष्ट्रामध्ये बंदी असूनही सर्रासपणे डान्स बार सुरू असल्याची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा गंभीर आरोप आहे. राज्यामधील 82 पैकी 42 कला केंद्रांमध्ये डान्स बार सुरू. पुणेकर यांची माहिती. विलेपार्ले पूर्वमध्ये अनधिकृत कारवायांच्या विरोधात स्थानिक रहिवाशांचं आंदोलन. आमदार पराग आळवणी यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांचं आंदोलन. जळगावमधल्या शिवाजीनगर उड्डाण पुलाजवळ ट्रकच्या धडकेमध्ये 4 जण गंभीररित्या जखमी. अपघाताच्या नंतर संतप्त वाहन चालकांचं तीव्र आंदोलन. नुकसान भरपाईसाठी चालक आक्रमक. तुळजापूरमध्ये दलित बांधवांचा काक्रंबा ते तुळजापूर पायी मोर्चा. गावगुंडांनी काक्रंबा गावामधल्या महिलांना जातीवाचक शिव्या दिल्याचा आरोप. मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात. भरधाव टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक. दुर्घटनेमध्ये 1 जण जखमी. सुदैवाने जीवितहानी नाही. भंडारा आयुध निर्माणी स्फोट प्रकरणी आणखी 3 अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल. चौकशी अंती. आयुध निर्माणीचे एकूण 7 अधिकारी दोषी. वाशिमच्या बाभुळगावमधील अनिकेत साढुळे हत्येप्रकरणी 2 आरोपींना 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. 60 लाखांच्या खंडणीसाठी अनिकेतचं अपहरण आणि हत्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024 हा प्रदान झालाय. अमरावतीमध्ये हा कार्यक्रम पार पडलाय. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि धोरणात्मक सुधारक डॉ. विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रामधल्या अतुलनीय अशा योगदानाविषयी पुरस्कार. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये ज्येष्ठ हिंदी कवी आणि कथाकार विनोद कुमार शुक्ल यांना यंदाच्या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. नवी दिल्लीमधल्या ज्ञानपीठ निवड समितीने घोषणा केली आहे. न्यायपालिका स्वतंत्र असल्याशिवाय लोकशाही बळकट होणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचं महत्त्वाचं मत. दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी.के. उपाध्याय यांना यशवंत वर्मांकडे कोणत्याच खटल्याचं काम देऊ नका. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे आदेश. हरियाणामध्ये कुरुक्षेत्रामध्ये महायज्ञासाठी आलेल्या पुरोहितांवरती आयोजकांच्या सुरक्षा रक्षकांचा गोळीबार. लखनौच्या एकाला गोळी लागली आहे. शिळ्या अन्नावरून हाणामारी झाल्याची माहिती. दिल्लीमध्ये ऊर्जा वाचवण्यासाठी अर्थ अवरचं पालन. प्रतिष्ठित इंडिया गेट आणि कुतुब मिनारवरचे दिवे सुद्धा बंद केले. केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये जागतिक वन्यजीव निधी नेपियर संग्रहालयामध्ये 60 या संख्येच्या आकारामध्ये मेणबत्त्या पेटवून अर्थ अवर साजरा करण्यात आला. मेवाडच्या सावलिया मंदिरामध्ये आज 7व्या दिवशी सुद्धा देणग्यांची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 35 कोटी रुपयांची रक्कम मोजण्यात आली आहे. अजूनही सोनं आणि चांदीची मोजणी बाकी आहे. आयपीएलमध्ये बंगळुरूची विजयी सलामी. कोलकात्यावरती 7 विकेट्सनी मात. कोहली सॉल्टची आक्रमक अर्धशतकं तर कृणाल पंड्याची फिरकी सुद्धा प्रभावी. आयपीएल 2025चा दुसरा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये हैदराबादमध्ये दुपारी 3:30 वाजता हा सामना खेळवला जाईल. आयपीएलच्या 18व्या मोसमामधील 3ऱ्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामना एम.ए. चिदंबरम स्टेडियमवरती हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.